परिसर ज्या महाराष्ट्राकडे आहे अजूनपर्यंत विकासाचं आणि पर्यटनाचं केंद्र महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी का बनवलं नाही? यंदा तरी महाराष्ट्राची जनता ही पर्यटनायुक्त आर्थिक सबलीकरणाकरता, आर्थिक सशक्तीकरणाकरता, राज्याच्या सशक्तीकरणाकरता मदत देईल. जय शिवराय. नमस्कार महाराष्ट्र. एखाद्या राज्याला जर सशक्त व्हायचं असेल तर त्या राज्याला स्वतःच्या आर्थिक दृष्टिकोनाला सशक्त करणं फार आवश्यक आहे. स्वतःच्या आर्थिक दृष्टिकोनाला सशक्त करण्याकरता त्या राज्यानं स्वतःच्या पर्यटनाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. पर्यटन हा आर्थिक दृष्टिकोनाकरता फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कोकण सारखा परिसर ज्या महाराष्ट्राकडे आहे, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग सारख्या किल्ल्यांनी जो कोकण परिसर हा समावलेला आहे, तारकली, दापोली सारख्या समुद्र किनारपट्टींनी युक्त आहे, गणपतीपुळेंसारख्या अनेक मंदिरांनी समृद्ध आहे, अशा कोकण परिसराला अजूनपर्यंत विकासाचं आणि पर्यटनाचं केंद्र महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी का बनवलं नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता तरी राजकारणी येणाऱ्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक आर्थिक दृष्टिकोनानं सशक्त करण्याकरता या परिसरांना विकासाचं आणि पर्यटनाचं केंद्र बनवतील का, हा प्रश्न एक विशेष लक्षवेधी राहणार आहे. सोबतच यंदा तरी महाराष्ट्राची जनता ही पर्यटनायुक्त आर्थिक सबलीकरणाकरता, आर्थिक सशक्तीकरणाकरता, राज्याच्या सशक्तीकरणाकरता मदत देईल की मग परत जाती, पंथ, धर्मांमध्ये वाटल्या जाणार, विभागल्या जाणार, हा मोठा प्रश्न तुमच्या सर्वांसमोर ठेवतो.